जवळजवळ 1.5 ते 2 फुटाची उडी आहे. या बाजूवरून त्या बाजूवर ढोल अडकवण्याची पद्धत गळ्यामध्ये आहे. प्रत्येक ढोलावरची थाप, प्रत्येक काठी एका लयबद्ध आवाजामध्ये या ठिकाणी येते. आपल्या मुखातून एक असा विशिष्ट नाद या ठिकाणी गरजला जातो. संपूर्ण संघ हा प्रभावित होतो त्या आवाजाने. श्री नागेश्वर नागवेकरवाडी रत्नागिरी नृत्य पथकामध्ये नाव आहे. त्याचा आपण साज बघितला ज्या प्रकारे त्यांनी सीन या ठिकाणी सादर केला तो शिवरायांच्या जीवनावरती आलायचे आणि एक वेशभूषा देखील पाहिली तर त्या मावळ्यांच्या रूपाने अशा प्रकारची वेशभूषा आहे. सुंदर अशा प्रकारचं आगमन जबरदस्त धगधगता इतिहास या ठिकाणी सादर करताना एका लयमध्ये सर्वांचे पाय बघा एका सुरामध्ये एका आवाजामध्ये थिरकताना श्री नागेश्वर नागवेकरवाडी रत्नागिरी. तर या संघाचा ताशा जो आहे ना त्या ताशाला ताशा वाजवायचंय. त्याबरोबर डावीकडचे 2 ढोलवाले उजवीकडचे 2 ढोलवाले सनई सूर या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि 12 कलाकार 6 जोड्याला घेऊन ताशा वाजवायचा असतो. ही खरी कसरत या ठिकाणी पाहायला मिळते आणि या संघाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तर मित्रांनो प्रत्येक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ताशा वादन, सुंदर अशा प्रकारचं निशाणा नाचवणे आणि झांज वादन एक वेगळ्या अशा प्रकारचं वैयक्तिक बक्षीस असतं. या संघातला जो आमचा ताशाचा वाजवणारा वाद्य कलाकार आहे त्याचं फार कौतुक आहे. छोट्या म्हणजे मध्यम शरीरयष्टी असली तर ताशातील कलेचा एक माध्यपर अशा प्रकारचा तो कलाकार या ठिकाणी पाहायला मिळतो. त्या कलाकाराचं कौतुक आहे. वा, या कलाकाराच्या चालीवरती या ठिकाणी पालखी नृत्य होत आहे ते नागेश्वर नागवेकरवाडी जिल्हा रत्नागिरी.